लाभले आम्हाचं भाग्य बोलतो मराठी। या मराठीच्या माध्यमातून परमेश्वराचं जे सूत्र आहे ते सूत्र आपल्यापर्यंत पोहोचण्याचं काम आपल्यामध्ये जे ज्ञानाचं जे अमृत आहे ते अमृत आपल्या जीवनामध्ये उतरायचं काम आचार्य श्री मामाजींनी केलेलं आहे। असेच पुढील विचार या ठिकाणी होणार आहेत ज्यांना संपूर्ण महाराष्ट्र पंथ ओळख त्यांची आहे। परमपूज्य धर्मादरणीय श्रद्धेय आचार्य प्रवर श्री कर्मानिवासी अविनाश बाबाजी कोठी अतिशय विनोदी शैलीमध्ये आपलं विचार या ठिकाणी मांडत असतात। आजही ते आम्हाला या ठिकाणी आपले विचार देणार आहेत, आम्हाला नेता हसवणार आहेत आणि आपल्या त्या विचारातून काही ज्ञान सुद्धा आपल्याला समोर ठेवणार आहेत। परमपूज्य आदरणीय श्री अविनाश बाबाजी कोठी आपणास विनंती आपले विचार मांडण्यासाठी आपण या ठिकाणी उपस्थित आहोत। जोरदार टाळ्या आपण या ठिकाणी बाबांसाठी बाबांना विनंती। खरं तर मामाने ही सूचना या ठिकाणी केली होती की मी फक्त या ठिकाणी बोलून दाखवलं। मामांची आज्ञा आपण पाळायची आहे। दंडवत। त्वमेव माता च पिता त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव सर्वं मम देव त्वमेव सर्वं मम देव श्रीदत्ता तुझ विनंती करीतसे तुझे देवी श्री कर्मस्तकी उतरजे या संस्कृतीची ओझे नाही ज्ञान भक्ती विराम त्रिका सांभाळ माझा तुझे जीवी पक्षिण बाळका पर्यसी पाकातळे रक्षिजे तयानवळ माझे गुरुपदा जेणे दाखविले अनंत कंदा तूपकारुण फिटे मज कदा देवा परमानंदा तूच फिडे देवा परमानंदा तूच फिडे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की परमादरणीय परमश्रद्धेय प्रातस्मरणीय ब्रह्मविद्या वाचस्पती दंडयुक्त आचार्य प्रवर आपल्या सर्वांचे श्री गुरुजी मामाजींची आज्ञा शिरसावंद्य मानून मी या ठिकाणी आपल्या समोर उभा आहे। माझे परमस्नेही बंधू आता बापू म्हणाले की बाबा हसवण्याचं काम करत असतात, गोष्ट खरी असली तरी ती बाहेर आहे, इथे मात्र कदाचित असं करून घेण्यासाठी मला उभं करण्यात आलं असावं। पण तरीही मामाजींची आज्ञा शिरसावंद्य मानून अतिशय सुंदर अशा प्रकारे गुरुकुळाचा हा शब्द सोहळांजलीचा कार्यक्रम या ठिकाणी अतिशय सुंदर आणि मधुर आवाजात चालू असताना मध्येच क्षीर तूप जीविता तम या न्यायानुसार मी आपल्या समोर उभा आहे। काय बोलावं, कसं बोलावं, कुठे बोलावं आणि का बोलावं या सर्व प्रश्नांची उत्तरे कधी काळी न विचारता देखील आपल्याला या ठिकाणी मिळून जात असतात। आणि असं जे ठिकाण आहे, माणूस ज्या जागेत आल्यानंतर बोलायला शिकतो, ज्या जागेत आल्यानंतर माणूस चालायला शिकतो, ज्या जागेत आल्यानंतर माणूस उठायला शिकतो, ज्या जागेत आल्यानंतर माणूस बसायला शिकतो। आणि मग हे सर्व शिकल्यानंतर सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी जे सांगितलेलं आहे की तुमचे माता उठणे बसणे जे वाया जाणार नाही हे जे सांगितलेलं आहे
ही जी